उपाध्यक्ष प्रशांत साहेबराव कदम, खजिनदार शरद वसंत जाधव, अनिल मधुकर गोडेकर, विनोद सम्राट कलाभूषण पुरस्कार प्राप्त, शाहीरभाऊ भक्कड पुरस्कार प्राप्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कार प्राप्त, मृदुगंध पुरस्कार प्राप्त, शाहीर सगनभाऊ पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक क्षेत्रातील राज्य पुरस्कार प्राप्त, शंकरराव मोहिते जीवनगौरव पुरस्कार प्राप्त, तसेच यावर्षी 2026 साली भारत सरकार यांच्याकडून राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त विनोद सम्राट रघुवीर केळकरजी यांचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सिद्धेश्वर यात्रा कमिटी यांच्यातर्फे सत्कार करण्यात येत आहे। आपणास पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सिद्धेश्वर यात्रा कमिटी आंधळी व सर्व आंधळीच्या ग्रामस्थांच्या वतीनं व पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी व शंभूचरणी प्रार्थना करतो। तसेच आंधळीच्या यात्रेनिमित्त आपण आंधळी नगरी आमचे सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव माने काका, तसेच 2026 चे अध्यक्ष परशुराम विठ्ठल जाधव तात्या, उपाध्यक्ष सचिव रामचंद्र माने साधुभाऊ, उपाध्यक्ष प्रशांत साहेबराव कदम, खजिनदार अनिल मधुकर गोडेकर, खजिनदार शरद वसंत जाधव, सचिव उमेश सत्पतराव माने व सर्व कमिटी यांच्या शब्दाला मान देऊन आपण येथे कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आपले मनस्वी आभार। धन्यवाद। या ठिकाणी अजून एक सत्कार होणार आहे। आपल्याच या सातारा आणि कराड परिसरातील आमचे या तमाशा मंडळाचे जुने कॉन्ट्रॅक्टर आणि कलाभूषण मास्टर विभूती खेडेकर यांचे मानस मामा अण्णा मनवेकर यांच्या स्मृतीला वंदन म्हणून या ठिकाणी त्यांचे चिरंजीव विजयदादा लोखंडे मनवेकर, आकाश दिवाण या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पद्मश्री मिळाला म्हणून हा सत्कार संपन्न होतो। या आधीचा सत्कार आपल्या या आंधळीचे पोलीस पाटील विशालदादा कदम यांच्या वतीने झालाय। धन्यवाद। माझ्या सर्व अन्नदात्यांनो, हा पद्मश्री पुरस्कार यातून मी निमित्त आहे, परंतु हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे, तुम्हाला सर्वांना मिळालेला आहे। हा पुरस्कार मी तुमच्या चरणी अर्पण करतोय, कारण लोक कलावंतांवर तुमचं खूप प्रेम आहे। 25 जानेवारीला पुरस्कार जाहीर झाल्यापासून
दररोज रंगमंचावर 5-6 सत्कार हे होतातच. मग ते कुठल्याही भागात असले तरी होतात आणि आजही मला इकडे येऊन माझा सत्कार केला, माझं म्हणजे अभिष्ट चिंतन केल्यासारखं सर्व झालेले याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुमचे आभार मानतो. तरुणांना एक विनंती करतो. ती विनंती अशी की तुम्ही थोडं टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, विनोदाला थोडंसं हसा. तुमच्या टाळ्या शिट्ट्यांच्या आरडाओरड्याच्या याच्यात कार्यक्रम रंगेल, पण तुम्ही 10व्याला आल्यासारखे गप्प बसून राहिलात तर कार्यक्रमाचा मूड जाईल. त्यासाठी तुमच्या टाळ्या पाहिजे, शिट्ट्या पाहिजे, तुमचा आरडाओरडा पाहिजे, एखाद्या गाण्याला तुमचा वंशमोर पाहिजे, तरच कार्यक्रम रंगेल. कारण माझी पहिली वेळ आहे इथं, तेव्हा कार्यक्रम रंगवण्यासाठी तुमची साथ हवी ही विनंती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी येत आहेत कंपनीचे निवेदक गायक एकूणदा जवान, तुम्हाला ठेवत ठेवणारा कलाकार राज खुल्लम